तर राम राम बा म्हणून का म्हणता. तर सकाळची सुरुवात झाली. आपलं शेणपुंजा वगैरे फेकपाक करून झाला, दूध वगैरे मस्त काढून झालेला आहे. आता मग शिदे तणीस वगैरे टाकतो. तर आजचा संपूर्ण आपला ब्लॉग पहा. तर असा काम आहे आपला. आता तणीस वगैरे टाकतो. तर तुम्हाला वाटतं असेल मी कॉलेज वगैरे काढून नाही जात. तर कॉलेज जॉबचं नाही याचं कारण एक असं आहे की आमच्या पराव आले आणि परा झाल्याच्या नंतर मग कंटिन्यू आपण कॉलेजचे ब्लॉग टाकू. तर कसं आहे ना, आपलं कामं पहिले जरुरी आहे भावना. कसं आहे ना, जिच्यामुळे आपलं सगळं परिवार चालते तो काम जरुरी आहे. तर असं काम आहे. तर आता तणीस वगैरे टाकू, मग 10 वाजताकडे वावराला जाऊ. तर संपूर्ण आपला वावराचा ब्लॉग आता पाहायला भेटेल आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं काम आहे. तर तणीस संपलेली आहे कोट्यातली. तर आता एटा वगैरे चारून आलो. तर पाहू शकता एटाचा आपल्याकडे इतका स्टॉक आहे. तर एटा वगैरे चारतो ना आता मशीन. तर असं काम आहे ना आपला. तर झाली तणीस टाकून पाहू शकता आपल्या मशीला. तर कामच शेतकऱ्याच्या मुलाचं आहे तर कामच करावं लागते. तर मशीला तणीस वगैरे टाकून दिलो. आता आपला घरचं काम संपलं. आता शेताचं काम. तर संपूर्ण ब्लॉक पहा. तर राम राम भावनं का म्हणता. तर भावनं आपलं कर्माचे काम करायला चालला. टप धरून आणि पेंड्या पेकावली चाललो मी वावरी. तर संपूर्ण शेतकऱ्याचे परी लागले आहेत पाहू शकता. पहिलेचा परा किती उपाय मस्त झालेला आहे. मस्त हिरवगार शेतं दिसतात आता शेतकऱ्याचे. तर असं काम आहे. तर आज पाहू शकता तपन निघालेली आहे चकाचक. कारण की खूप दिवस झाले, हप्ता झाला सतत पाणी येत होता. आता मस्तपैकी तपन वगैरे निघाली. तर आजचा काम करू संपूर्ण आपले कर्माचे काम जे काही लागले आहेत जीवनाला. दैनिक दिनचर्या आपला. तर आपला एक शेतकऱ्याच्या मुलाचं जीवन रोजच्या आणि निघते भावना. तर संपूर्ण आजचा व्हिडिओ वगैरे पहा. पुष्कळ शेतकऱ्याचे वाचल्यात परे लावाले. हा पाहू शकता चिखल वगैरे झालेला आहे. कारण की याच्याकडे साधन नव्हती तर दुसऱ्याला मागून सनी आणलं ना आणि पाणी वगैरे करत आहे. तर इकडे पाहू शकता बांधीच झालेला आहे. पण बांधीचा परा पाहू शकता संपूर्ण पाण्यामुळे कसा झाला. तर तिकडे बावता वगैरे पेरला आहेत आणि इकडे परा वगैरे लावला आहेत. मीना पेंड्या आणू या बांधले भरून राहिलो मी. आणि माझ्या भाऊ बी याला वावर पाहू शकता. हा फेकते आता पेंड्या. तसं काम आहे. दोन्ही भाऊ, दोन होता बाई. भरपूर भाऊ फेकते पेंड्या. एक गेरे दुसरी बी एक आहे. तर काम आहे ते बांधीला भरून देवाच्या पेंड्या मग पायाला होत बसत. तर आता यावाल्या बांधीची पेंड्या काढून आलून दुऱ्यावर त्या तिथे फेकावच्या. तर असं काम आहे. आता आपला कामाला लागतो. मग तुम्हाला संपूर्ण दाखवतो आजचा. हा करतून का नाही आपल्याला दोन्ही भावाले चॅलेंज आहे एवढ्या पेंड्या काढतून का नाही. तर आपल्या चॅलेंजमध्ये आता पहा. तर आपला चॅलेंज कंप्लीट झालेला आहे. आपल्या संपूर्ण पेंड्या काढून झाल्या आहेत. आता माझ्या वाचल्या आहेत भावाच्या. आता तो काढून झाला. पण आपण पण सुद्धा त्याला मदत करू लागलो. तर असं काम आहे. ऊन तपत आहे पण हार नाही म्हणत. असं आहे कष्ट करून तेव्हा शेतकऱ्याची मेहनत आहे भावना खरी. तर आपल्या झाल्या पेंड्या काढून तर ह्या थोड्याशा ठेवलो न. कारण की एवढ्या पेंड्या खूप पुष्कळ पेंड्या आहेत. ह्या होऊन जातील त्या बांधलेल्या. तर असं काम आहे. शेतकऱ्याची मेहनत दिसून पडते पाहू शकता. तपन राहिले तरी मेहनत करून पाणी बी देतं मेहनत करून. खूप अवघड जीवन आहे पण सुख शांती आहे. काम पण आपलं होते. तर असं काम आहे. बंदरा पाहू शकता. हे आज बंदरा आपल्या वावराकर आला तर सगळं पाहायला भेटतात. टप्पा धरून आता एवढ्या साऱ्या पेंड्या आमच्या इथला मा भाऊ नेऊन राहिला तिकडे. तर पप्पा मारून राहतात तर तिथे नेवायच्या आता पेंड्या. असं आहे कष्ट करावं लागते. तर पाहू शकता भाऊंनो संपूर्ण बांधलेले झाले आमच्या पेंड्या फेकून सने मेहनत घेऊन तपणे. तर आता आपण चालला घरी. आजचा आपला ब्लॉग इथं समाप्त होते. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर रामराम भाऊनं स्वतःच्या कामासाठी कपडे भरलेले आहेत. तर काही फरक नाही पण स्वतः आम्हाला बनवू शकतो याचा आपल्याला गर्व आहे. तर राम राम.